मंडळी आमच्या इकडे बघा आज किती शेरड आली ती. पटांगण असल्यामुळे लय शिरड गावात झालेलं आहे. आता त्याच्यामुळे लय शिरड येते ती चारायला माणसं घेऊन इकडे मेंढर ही खायला झालंय ना पावसामुळे आता. सगळं हिरवगार झालंय. बघा किती शेरड आली. खंडवा झालाय आता सारखी येणार इकडे शेरड. सारखी असते ती मेंढर कोणाची नाही कोणाची सारखी येते. अगोदर कुठे येत येत होती की खायला नव्हतं. खायला नव्हतं जाऊ लागते खायला झालं म्हणून येते. माती खाते का नाही आल्या गवत आहे म्हणून येते ती या. तू जातो का राखायला? नाही बाबा ते आहेत की मामा. सखी त्याच्यापर्यंत राखायला कसं वाटतंय ती कसं वळावत होता इतकी शिरड छाकी आगी शिरडी मला पाडायला काढते लय शेरड मगाशी बी लय आली होती. चालत चालत गवत ही लय झालंय मोठ्याने बोल जरा. गवत झालेलं आहे त्याच्यामुळे मेंढर ही लय चरा येते ती आमच्या इकडे बघा किती आली ती शेरड. पटांगणाचं त्याच्यामुळे लय शिरड येते ती खायला झालंय ना इकडे लय. ती बी येते बघा आपल्या शिर्डीला शेरड माझा चारा. शिर्डी मारायला लागली आहे. हो हान त्याला नाही काय करत किती शेरड आली ती बघा. चल बरं जाऊ. बघ कसली मेंढर आहे ती. काटच आहे त्याला इथं. शिर्डी पाडायला तुला बघा शेरड कशी आहे ती. ए जा ना तिथं एक इकडं. ती चालली पुढं पुढे जाते तिकडे बघा शेरड आहे का कशी शेरड आहे ती. कशी मेंढर आहे ती. अगं चल पटापटा बघ कसली किती शेरड आली ती या. बघ किती शेरड आली ती या. आपली शिर्डी वरडायला लागली. शेरड कस काय वरडते ती बघ. टोम्या येतोय माग. टोम्याला हान हान दगड त्याला हान. बघा मंडळी कस काय शेरड आहे. मामाची शेरड मामाचं आता चाललंय इथं ये नाही. बघ कसली भारी शेरड आहे ती. हा जा की त्यांच्यापाशी. तू कधी करायची एवढी शेरड होय का करू. तिथं आलाय का अशी तार तार शेरड होय. तिथं झाडाखाली बसून जेवता का नाही लावलं असतं छान होती. बरं चला आता घरी. चल घरी आता. माहिती आता तर आलोय आम्ही कशा ना राहणे म्हणे प्यायला पाणी. बरं चला घरी आता. शिर्डी वरडायला लागली आपली. बरोबर चला. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. हो लगेच व्हिडिओ आवडला असतो. चल पटापटा काय गाव असतो? चल लवकर. शिर्डीवर असते ती. चल की चालली की. कुत्रा आलाय तिच्यापाशी त्यांचं. कुठे? तो नाही तो नाही आहे. चल पळतच जाऊ घरी. हा नाही हो, मला तर बघते पळाले. तेवढंच ठेवून येईल मिळाला असतं. चला लवकर शिर्डी वरडायला लागली. बर काय लगेच जमती या इथं शिर्डी वराटती तुझ्यासाठी. आली की मग काय चालली का? जरा काना काना चाल.
पळ पळ चला. आलोय आलोय. पाणी पिऊ पाणी पिऊ पाणी पिऊ. काय पाणी पिऊ. आता ताण लागली मलाच पळ. चल आता जेवायला वाट. लय भूक लागली. स्टँड पुढच्या घे तिकडे. सगळं स्टँड पुढची आहे सगळं घेऊ आणि जाऊ घरी आता. घे सगळं. मी खुर्च्या घेतो तू घे स्टँड. चलो. भारी मेंढ राहते पण काय हात लावतो पळते ती. कुकरू एखादं उचलून घ्या म्हणलं होतं. अरे तुम्हाला घ्यायला पाहिजे होती एखादी जी करते त्यांच्या मग काय म्हणायचं का नाही तो. लय भूक लागली इकडे आता जेवण करू. हा बोला की त्यांना जेवाय मंडळीला. काय मंडळी दुपार झाली जेवायला याचा शेत राखून राखून दमा आला. चला जेवण करू आता. आम्ही आता जेवण केलं. जेवण बनवलं होतं आज ताईनी. मग काय भेंडीची काय भेंडी असं काय लागलं होता. हा पुढे काय. तर आम्ही आता जेवण केलं. ताईने आज जेवायला बनवलं होतं भेंडी, परत पालकाची भाजी, भाकरी, चपाती. पुढे काय अजून काय बनवलं होतं. भोपळा बनवला होता. ज्याला जी जी आवडते ती वस्तू बनवल्या होत्या तिने आज. आता चाललंय तिचं पसारा आवरायचं. चांगलं जेवण बनवलं होतं बरं का आज पण. बोल की काहीतरी तू. असा ब्लॉग असतो का कुठं. यार पण मला जे आवडत होतं ते तर काहीच केलं ना. काय काय आवडत होतं तुला. मला तर ते भेंडी हे काहीच आवडत. त्याच्या आवडतं काय आज बनवलं नव्हतं म्हणून ती काय लई पोट भरून जेवला नाही. त्याला पातळ भाजी खायची होती. त्याला सुकी भाजी खाऊ वाटत नाही. आणि ताईने सगळं बनवलं होतं आज. भेंडी अजून भोपळा सगळं सुकच बनवलं होतं. त्याला खायची होती पातळ भाजी. संध्याकाळी ताई म्हणती संध्याकाळी मी बनवणार आहे शापूची भाजी. आजचं वातावरण बघा कसं झालंय. आता 2-3 दिवस झालं पाऊस पडत होता. आज ऊन पडलंय. पण कधी आभाळ येतंय कधी ऊन पडतंय. सारखं वातावरण चेंज होतंय आज पण. सगळी काम आवरली का ग. अजून धुणं आहे, भांडी आहे, स्वयंपाक झाला आता. पाण्याचा टिपका नाही अजून. पाणी शेंदाय जावं लागत. पाणी शेंदायला नाही जायचं आज. आज आम्ही आता काल म्हणलं नाही आपण पाणी आजच्या दिवस शेंदायला लय त्रास होतो या विहिरीला गेल्यावर. आता कुठं आणतो. म्हणून आज आता हापशाला जाणार आहे आम्ही शेंदायला हापशाला पाण्याला जाणार. हापशाला जायचं. हापशातलं काय शेंदाय लागतंय. हापशाला हापसून पाणी आणणार आहे आज. ते बी शेंदूनच झालं की. पण ती गाडीवर आणणार आहे. एक 50 लिटरचं ड्रम आहे का 40 लिटरचं ड्रम आहे पांढरं. आणि त्या ड्रम मध्ये पाणी आणणार आहे आम्ही हापशावरून. माझं नाही का काम पाण्याला. आता काय आज घरीच आहे. पाण्याला काय यायची गरज नाही. आम्ही दोघं जाणार आहे. माझं पाणी भांडी घासून बसते तिथे. तिथं पण शूट करणार आहे आम्ही थोडं पाणी आणताना. आमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर हापसा आहे. तिथून आणणार आहे आम्ही पाणी. किती खेपा टाकावं लागतील का ती ड्रम भरायसाठी. काळं 4-5 खेपा तर टाकावंच लागतील. तेव्हा ती ड्रम भरेल पाण्याचं. म्हणजे टेन्शन मिटलं आज. छान वारं सुटलंय आज. बघा ताई काय करते बाहेर.
लयच वार सुटलंय आता. काय काय म्हणते बघा पावसाबद्दल काहीतरी बोलती काय. हा पाऊस जर नाही पडला तर बेकारी व्हायची. का पाणी प्यायला राहायचं ना, गुरा शेरडांना खायला नाही काय, परत मग कामं कशी लागायची माणसांना. शेतकऱ्यांनी पेरणी हे केली तर माणसांना कामं लागते. पडला की पाऊस बस की आता एवढा. तेवढ्या पावसाने काय व्हायचं. पाणी प्यायला फलाचं पाणी आटलं माहिती आहे ना कसं काय पाणी शेंदलं. पाणी शेंदून बी आता पाणी शेंदायला विहिरीत असलं तर शेंदचा, विहिरीत नाही पाणी आल्या कुठलं शेंदायचा. मग हापशाला जावं लागेल मग. हापशेल तरी कुठं यायचं पाऊस नाही पडल्यावर. बेकारी होईल सगळं दुष्काळ. पाऊस पडला काय होतंय टोम्या. मला पाऊस पडला कामं लागायची नाही ती, मग खायची पंचायत सगळी पंचायत. पाऊस पडणं महत्वाचंच आहे मग. मग पाणी महत्वाचं आहे. पाऊस संधी पाऊस पडला तरच सगळं आहे. पाऊस नाही पडला पाणी कुठं यायचं. मग काय बरोबर आहे. निसर्गाची देणगी कवा दिन. मग येईलच की पाऊस. का असं वातावरण झाल्यावर येत नाही काय. काय माहिती बाबा, कालच्या धरणं तर आता वारं सुटलंय, ऊन पडतंय, ढगाळ वातावरण नाही काय नाही. आज आलंय थोडं आभाळ, काय तरी सांगता येत नाही. काय काय नाही त्या चिकचिकीतच मका टाकले त्या. आणि समोर आपल्या इथं राहणार ती त्याच्यात काय टाकलंय. मका टाकले नाही. पाऊस आला ती पिटळून जाईल की मका उगवायची बी नाही. त्याला टायमाला पाणी असलं तर बरं. माणसांनी टमाट्याच्या ही लागवडी होते त्या पाऊस पडल्यावर. मग किती बी गड्यांना कामाला लागते. नाहीच पाऊस पडल्यावर कशाच्या लागवडी करायची. रानातल्या माणसांचं अवघड आहे मग पाऊस नाही पडल्यावर कामाचं. मग पाणी तर सारं आहे, पाणी नसल्यावर काय असून माणसापाशी काय उपयोग आहे. आणि विहिरीवाल्यांचं तरी विहिरीत येऊन येऊन किती पाणी यायचं. हं? सगळ्यांचंच अवघड आहे. गुरा ढोरांचं माणसांचं. पाऊस किती महत्वाचा आहे बघ मग. मग पाऊस किती महत्वाचा म्हणजे. पाणी आहे तर जीवन आहे. हा. मग आता निवांत झाली की आता काय काम नाही दाम नाही अरे मग. कपडे धुया जायचं या, भांडी घासायची ती या, शिर्डीला पाणी दावायचंय अजून. काम निवांत कशी झाली. बसली निवांत म्हणून म्हणलं. मग आता थोड्या वेळ 5 मिनिटं बी बसाय नका का. सारखं काम काम कामात सारखं गाडा मला. मग काम काम राहिले बी म्हणाच काम कर नाही. थोड्या वेळ बसा ना सुद्धा म्हणजे बसल्या बी असं म्हणताय, नाही बसल्या बी तसं बोलताय. काय तुम्ही माणसं आहे तुझी तोंडी भांडवळ आहे आम्ही काय करायचंय तुला. होय. दोन्ही कुठं बोलताय. हम्म. तिथंच भेटला बरं काय. भेटू नका. बरोबर तू बी नका भेटू बरं. मी कशाला भेटते. कोण कोणाला भेटतच की मग. बरं वाटलं असेल तुला 10-12 दिवस तिकडे होता ना. म्हणलं असं तिथे येड्याच्या इस्पितळातनं बाहेर पडलं. ती तर आहेच की. काय ना किती सांगितलं तर तुम्ही काय ऐकता का समजून घ्यायची. काय तुझं ऐकायचंय. काय पात्रता आहे का तुमच्यात समजून घ्यायची. ऐकलं तरी कोण कुठं म्हणतं ऐकलं. त्यापेक्षा ते नाही ऐकलेलंच बरं. बरं होतं बाय 7-8 दिवस. जा उरका जा कपडे ही धुवा नका बस. काय माझे मी काम करणार आहे का तुम्हाला करायचं. वाळत नाही ती कपडे परत आधीच काय सकाळी पाऊस तशीच घालायची. वलीच कपडे घालायला लागते का आम्हाला. चला बाहेर बघ कसलं ऊन पडलंय. अरे ऊन पडलंय बाहेर. तू काय म्हणत होती मगाशी बाहेर लय भारी फुलं आली ती चल बरं दाखव. ओके ओके नाही दिसते ती. चल की दाखव तू. चल की मग. चल उठ 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 लवकर. सकाळपासून म्हणती फुलं आहे ती लयच भारी फुलं आली ती. कुठं आली ती फुलं बघू. आणि बघ तसलं गुलाबी गुलाबी झालंय सगळं. पडतीस हो आला काला खरंच की. हे काय ओ कसली फुलं आली ती. हा झेंडूला अजून फुलं आली नाही. लय भारी आली तिला का. मग तुला सांगते का सकाळची ओके पण तुळशी पशी पण तसंच हा झालं. बघू हो, तुळशी पशी पण हो. व्हायला का इथं बी छान आली ती. ओके तर प्राजक्त पशी ती बारकं चिनी गुरुच असतं का नाही हम्म. ते ओके आले ती. हो लयच फुलं लागली ती कस काय.
त्या दिवशी नव्हती मी होतो इथं त्यावेळेस. मग आता पावसाने वाढलं रे. इकडे इकडे की बारीक बघित कसलं भारी केसरी कलर चालू आहे इकडं आहे अजून परत तो तिकडं तिकडे बी आली ती आता वांग्याला वांगी लागली बघितली का लगेच बारी वांगी लागली 10-8 दिवसात. मग आता तसं पिकच आणायला लागतं. चल तुला दावती दाखव बरं वांगी कुठं आहे ती. बरं लगे वांगी लागते वांगी लागली. तयार वांगी लागते ती काय लगेच मोठी झाली ती ही बघ काय लागली टवटवीत. हा हो. टवटवीत दिसते ती पण काय ही काय वांगी लागली ती. काय लागलं ते लोक खरंच की वांग लागलं एवढं बारक्या झाडाला. मग मी तुला सांगितलं होतं का नाही हा लागलंयच लोक मेथी टाकली इकडं ही वांगीची एवढी झाली का रोप. मेथी टाकली या कळ्या लागले ते आता वांग्याला दिसते का मेथी टाकते हो. मेथी सुद्धा उगवून आली बिगर औषधाची भाजी. चला कस काय मंडळी तुम्हाला 15 ते 3 आठवड्यातच वांग्याला वांगी आणून दावली का नाही. मग काय व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा थँक्यू भेटूया भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.